मला 3 वर्षाचा ट्रेडिंगचा एक्सपिरियन्स आहे. त्यात आधी मी फॉरेक्स करत होते. असंच तुम्ही जसं बोलले की अकाउंट हँडलिंग वगैरे, तसंच मी रोबोट सिस्टीम मध्ये माझे काही पैसे अडकले. 10 लाख रुपये माझे त्याच्यात अडकले. त्यानंतर पण एक ट्रेडिंगची ती व्यसन लागल्यासारखं झालं. मग मी सेल्फ ट्रेडिंग करायला शिकले, पण त्यात पण लॉस होता. मग त्यानंतर मला इंडियनवर स्विच व्हायचं होतं, पण मला ऑप्शन नव्हतं करायचं. मग मला आधीच्या क्लास बद्दल कळालं. तिथे गेल्यानंतर मी 2 दिवस क्लिअर होते. तिसऱ्या दिवशी जसं सॉफ्टवेअर आलं तसं मी पूर्ण ब्लँक झाले. मग मी ट्रेडिंग केलीच नाही. मग त्या स्ट्रॅटेजी मी काही फॉरेक्सवर अप्लाय करून बघितल्या आणि पुन्हा लॉस झाला. मग म्हणून मला ऍक्च्युली रिपीट बॅच करायची होती ती, तर मी इन्क्वायरी केलेली त्यांच्याबद्दल आणि मला मागच्या बॅचला किरण मॅडम होत्या, त्यांच्याकडून तुमच्या क्लासबद्दल कळालं. म्हणून मग मी एक ट्राय करून बघितलं, पण मागच्यापेक्षा खूप जास्त कळालं. आणि फॉरेक्स मध्ये पण जेवढं सांगितलेलं की न्यूज मध्ये ट्रेडिंग करायचे नाही वगैरे, यात मला एक प्लस पॉईंट वाटला की न्यूज वाचायची कशी हे समजलं. तेवढं जरी आलं, कारण नाशिकमध्ये फक्त फंडामेंटल ट्रेडिंग शिकवतात, फक्त न्यूज बेस्ड ट्रेडिंग त्याचेच 50,000 घेतात. तर हा एक मला खूप मोठा प्लस पॉईंट वाटला.